शाळा म्हणजे जीवनाचं पहिलं गुरुकुल. इथे पुस्तकं आणि शिक्षक मिळून उद्याचा नागरिक घडवतात. आणि म्हणूनच एक वेळ अशी येते की शाळा संपते, पण तिचं प्रेम आणि तिची शिकवण कधीच संपत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यातील अतुलनीय गोष्ट म्हणजे शाळा, जी हसवते, रडवते आणि माणूस म्हणून जगायला शिकवते. इथल्या भिंतींच्या शांततेतही कितीतरी आठवणींचा गोंगाट दाटलेला असतो. शाळा म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर आयुष्याला पहिल्यांदा भेटलेलं एक वळण, ज्या वळणावर प्रत्येक जण रमून जातो. या शाळेच्या गेटमधून आत आलो की वेळ कधी निघून जातो कळतच नाही. एखाद्या पक्षानं फांदीवर बसावं आणि भुरकन उडून जाऊन आसमंतामध्ये आपलं स्वप्न साकार करावं तसं. खडू, घंटा, आनंद, मित्र आणि आठवणींचा हा प्रवास. शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय असतो. या 4 भिंतींमध्ये घडतं ते आयुष्यभर न विसरता येणारं सुंदर नाटक. जसे नाटक संपते, टाळ्या वाजतात, पण मनावर तो प्रसंग कायम कोरला जातो. तसंच शाळेचा काळ संपला तरी त्याच्या आठवणी आयुष्यभर सोबत असतात. ही माझी शाळा, माझ्या जिव्हाळ्याचा विषय. इथेच तर माझ्या विस्कटलेल्या आयुष्याला दिशा मिळाली. या शाळेत रोज एक नवा ड्रामा, रोज नवा गोंधळ, रोज नवा धडा. पण शेवटी या शाळेचा एकच नियम, थोडं शिका आणि भरपूर जगा. चला तर मग भेटूया माझ्या शाळेला, नव्हे आपल्या शाळेला. आपली शाळा. हे आपण तिकडे आई पोरांच आईला तलब झाली. हे माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. रावजी हात नका लावजी, पाहिन कणी आईला गब्बर आला वाटतं. नेहमी ह्याचा भूत माझ्याच मानगुटीवर बसलेला असते. आज काय झालं? हा आलो आलो सर. आईला हा आहे आपल्या सगळ्यांचा लाडका पांडू. पांडू शिपाई, शाळेचा वार्ताहर, अर्थात खबरी. सगळ्या शाळेची खबर याला असते, पण ती खबर या कारणाची त्या कारणाला सांगायला गडी लय भाव खातो. त्याची बोबडी फक्त एकाच व्यक्तीच्या समोर वळते, ते म्हणजे शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक. चला तर मग त्यांनाही भेटूयात. आत येऊ का सर? हे आहेत मुख्याध्यापक शरद पाटील सर. यांच्या डोक्यावर सतत शाळेच्या संचालक मंडळींची टांगती तलवार. शिस्तप्रिय, वेळप्रसंगी कठोर वागणारे आणि वास्तवापासून कोसो दूर असलेले हे शाळेला लाभलेले एकुलते एक मुख्याध्यापक. पांडू, अरे दरवेळेला विचारतो आणि परवानगी देण्याच्या अगोदरच येतो. मग विचारण्याचे तरी कष्ट का घ्यावे माणसाने? त्याचं कसं आहे सर, माझ्या आईने मला सांगितलंय, देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. आता कोणाला काय द्यायची माझी ऐपत नाही, त्यामुळे जे काही घ्यायचंय ते मी स्वतःच घेतो वार पाडून. काहीही बोलशील. अरे मी काय बोलतोय, तू काय बोलतोय? बरं असू दे, तो 10 चा काय प्रॉब्लेम आहे रे? शाळा भरली पण मुलं जागेवर नाही. मग ती कुठं असतात? त्यांच्या खूप तक्रारी वाढल्यात. या विषयावरून सुद्धा संचालक मंडळ मला धारेवर धरायची शक्यता आहे. बरं ते जाऊ दे. कांबळे सर कुठे आहेत? सर ते मुलं. हा मला माहिती आहे ते कुठे आहेत मुलं. सर आज त्या पोरांच्या नाईन नाडक्या फुटूस तर हाणलं ना तर नाव नाही सांगणार. अहो गोडी सांगितलं कळतच नाही त्यांना. हे आहेत श्रीमान बाळासाहेब कांबळे सर. यांच्या लेखी छडी आणि मुलं यांची गाठभेट झाल्याशिवाय शिक्षण अशक्यच. साम दाम दंडभेद यामधला दंड हा प्रकार यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. दिसला पोरगा की हान, दिसला पोरगा की तुडव, असा यांचा दिनक्रम. अहो कांबळे सर, मी तुम्हाला किती वेळा सांगू, मुलं ही देवाघरची फुलं आहेत. अहो सर ही देवाघरची फुलं नाही, निवडुंगाची फुलं इथं. आज ह्यांना जागेवर आणूनच दाखवणार आहे मी. अहो त्यांना जागेवर नंतर आणा, पण आधी शाळेत आणा म्हणजे मिळवली. अहो त्यांना वेळेची किंमत नाही, अभ्यासाची गोडी नाही. आता कसं होणार आहे ह्या मुलांचं भविष्य?
अरे किती अंत बघणार आहेस र. माझ्या आबीच्या नशिबी या शिळ्या भाकरीशिवाय चांगलं जेवण कधी मिळणार आहे. आबी, अरे लेकरा, अरे उरक की, आलोय आलोय. उशीर होतोय बघ. काय सकाळ सकाळ असतं काय तुझं? जसं मी ना शाळेत गेल्यावरती शाळेची प्रगतीच होणार नाही. अरे तसं नाही, खाली बस. अरे शाळेची माहिती नाही, पण तू शाळेत नाही ना गेला तर आपली प्रगती होणार नाही बघ. तुला ना शिकून लय मोठा झालेला बघायचं बघ, लय मोठा. दिव्याच्या गाडीतून फिरताना बघायचंय तुला. त्याची एवढी इच्छा पूर्ण करशील ना मग? आई तुझ्या हाताला काय लागलंय? अरे काय नाही, काम करताना लागतच की एवढं तेवढं. तू नको लक्ष देऊ, तू फक्त आहे ना अभ्यासाकडे लक्ष दे. हा, हे घे, भाजी नाही केली, काहीतरी तोंडी लावायला घे. आणि मग तू काय खाणार? आई तू उपाशी नको राहू. हम्म, आला लय मोठा माझी काळजी करणार. तुझ्यासारखं पोरग असताना मी कशाला उपाशी राहते बघ. आणि तुला मोठा साहेब झालेला बघायचं आहे मला. एवढ्या लवकर नाही मरायची, कळलं का? कळलंय कळलंय. हं. आता मी जातो, आणि तू पण जास्त काम करू नको. हा. संध्याकाळी लवकर ये, मी पण येतो. हा, लवकर जा आणि शाळा बुडवायची नाही बरं काय. देव पण ज्याला पाहिजे त्याला देत नाही, आणि ज्याला नको त्याला भरभरून देतो. पण माझी काही तक्रार नाही देवा, फक्त माझ्या लेकराला शिकून मोठं कर. माझा आबी साहेब झालेला पाहिजे मला. या आहेत सुमन. नवरा गेल्यावर आपल्या एकुलत्या एक मुलाला शिकून मोठं करण्याच्या स्वप्नांवर जगत गरिबीच्या अंधारात दिवस काढत आहेत. पण हे दिवटं, त्याला आहे का शिक्षणाची ओढ? पुढे पाहूयातच. अपेक्षक चालले मग आपली पुढी. तर हा आहे विद्यार्थी नंबर 1 अभिषेक. सिगरेट, गोवा, गुटखा आणि व्हाईटनरची नशा करणं जणू याचा छंद. घरी 18 विश्व दारिद्र्य, आणि त्या दारिद्र्याला वाढवायला याने जन्म घेतला असे आजूबाजूचे लोक म्हणतात. एका वर्गात 2 वेळा मुक्काम करून पुढे आलेला हा सुमनचा सुपुत्र एक पुढी तोंडात टाकल्याशिवाय याला शाळा काही दिसतच नाही. अभिषेक शेठ सकाळ सकाळ इकडे कसं काय? अरे काय ती शाळा भरली ना, आणि सकाळ सकाळी आमच्या म्हातारीनं शाळेत वाटी लावलं, त्याच्यामुळे इथे यावं लागलं. अभिषेक शेठ कशाला करता असं? तुमची आधीच परिस्थिती गरीब, तुम्ही कशाला अशाला व्यसन करता? आहे आपली गरीब, आपलं वडील नाही तर. ऐक ना, ती तू मला नको सांगू. आणि माझ्या आईला ना माझ्यावरती विश्वास आहे, आपलं पोरगं काय करतं काय नाही. आणि तुला पैसे भेटतात ना, तू पैसे घ्यायचं आणि तुझं माल द्यायचं. तुला बाकीच्या उच्चपदी काय करायचं तर तुला? आईची कष्टाची जाणीव ठेव जरा. तू बाकी काही नको बोलू, पुढे दे आणि पैसे घे, संपव विषय. तुला काय करायचं बाकीच्या उत्तपदी? काय मग अभिषेक? अरे काय बनतील, लेट वाजली आज तुझी घंटी. अरे काय सांगू तुला, पप्पा गेल्यात गावाला, मग म्हशीच्या दारा मलाच काढावं लागल्या. हा आहे बंटी, आणि याची अभ्यासात कधीच वाजत नाही घंटी. बाप दूधवाला म्हणून याचा अर्धवेळ म्हशी आणि गोठा यातच जातो. अभिषेकचा हा लंगोटियार म्हटला तरी चालेल. बर चल चल लवकर शाळेत. अरे ती एवढी गडबड कशाला करतो रा? आरती मास्तर वरडल परत. अरे त्या सरचा काय, आपण एक दिवस काय करायचं माहितीये का, सगळ्या गावातल्या नाही का गटारातल्या बिडक गोळा करायच्या, आणि त्या मास्तरच्या नाही का चड्डीत सोडायचं. मग कळन त्या मास्तरला कसं असतं ते. मग मजा येईल हा मास्तराच्या बिडे कुठे बघाय. चल.
मला ना असं तुझ्या सोबत बसून खूप छान वाटतंय. हो का? हो. अरे बाळा, हं? मी तुझ्यासाठी ना एक गिफ्ट आणलंय. अय्या खरंच? दाखव ना. बघायची तुला? हा. दाखव की. टॅन टॅन. वाव, कसलं भारी आहे. अय्या, थँक्यू पिल्लू. अगं तुझ्या पुढे हे चंद्र तारे हे गिफ्ट सगळे फिकेत. तुला बघितलं नाही ना माझा दिवसच जात नाही. अगं माझ्या स्वप्नात पण तूच असते. ऑ. मग अजून काय काय दिसतं तुला स्वप्नात? सांग की मला. तुझा हात असा माझ्या हातात असतो. तू आणि मी बस. आपल्याला डिस्टर्ब करणार दुसरं कोणीच नाही. आणि स्वप्नात अशी तू माझ्यापासून लांब नाही होत. मग? अशी माझ्या मिठीत असते. ऐक, तुला माहितीये रोहन बेबी, हा? मला बी स्वप्नात तूच दिसतोस आणि मी अशीच तुझ्या मिठीत असते, हरवलेली तुझ्यात. आणि तेवढाच आवाज येतो कसला आवाज? पप्पांचा. तर मधीच कशाला त्यांचा आवाज? ते बोलले, अरे पोरी उठ, शाळेत जायला उशीर झाला. अरे देवा, शाळा तर भरली असेल माझी. नेमका आज बी उशीर झाला का मला? अरे देवा. अरे बाळा, अगं मी असताना तू काळजी कशाला करते? मी आहे ना, मी सोडतो ना तुला शाळेत. एक काम कर, तू हे चॉकलेट घे. मैडम, आपका ये आशिक आपके सेवा में हाजिर है. बसू? हा. रोहन बेबी, जगात आहे ना सगळ्यात भारी तूच आहेस. आणि ना माझं पण तुझ्यावर लई म्हणजे लई प्रेम आहे बघ. आणि एकदा का 10वी पास झाली ना, मग तू आणि मी. लग्न करशील ना माझ्यासोबत? ही आहे शाळेची हेमा मालिनी. अहो म्हणजे आर्या देशमुख तिचं नाव. शाळेतली पोरं हिच्यासाठी वेडी असताना ही या रोहनसाठी वेडी आहे. आपल्या भाषेत यांचं लफडं जरी असलं तरी त्यांच्या भाषेत जन्मोजन्मीचे प्रेम, 7 जन्माच्या गाठी. असो, यांच्या प्रेमाचा वर्तुळ किती दिवस टिकतो हे त्या देवालाच माहीत. अगं माझ्या घरची लक्ष्मी मी तुलाच बनवणार, हा शब्द आहे माझा. अगं माझे बबड्या. अगं माझी बबडी, ओ, माझं पिल्लुड. अगं बाई. काय गेलं बघ माझी लांब गेलं. दिसलं का किती लांब गेली माझी? बघ माझ्या मित्राच्या पलीकडे कसं आहे. करतो का माझा? बघ माझी गेलं. बघ तुझ्या पैशाला बघ. हे आहेत शाळेच्या टाकाऊ पदार्थांमध्ये येणारे 2 जीव, विकी आणि राहुल. यांच्या हातात असतं तर शाळेला यांनी भंगारात विकलं असतं. पण घरच्यांच्या प्रेशरमुळे ते शाळेत येतात आणि त्यांचं प्रेशर कमी करतात. अय दिलजले, काय रंगवीत बसला बाबा? अरे ही बॉडी बघ आपली कशी. अरे हाडाची काढे आणि बोच्याचे तुमचं झालं बॉडी दाखवते. अय नासक्या वांग्या, आईला स्वतःला काही शाहरुख खान समजतो काय रे तू? जास्त बोलू नको, नाही तर इथंच आडवा करून लोळवीन तुला. थोबाड बघितलंय का स्वतःचा आरशात? सरांनी एक आवाज दिला तरी चेडीत बुततो तू आणि आम्हाला मारत म्हणता सुकडा बोंबील. हलक्यात घेऊ नको बेटी, स्टील बॉडी आहे गणेशची. हा आहे गणेश. शिक्षकांसमोर बोलताना त्याचा आत्मविश्वास लगेच कमी पडतो. तो नेहमी स्वतःवर शंका घेतो आणि मागेच राहण्याचा प्रयत्न करतो. गणेशची स्वप्न खूप मोठी, पण झेप घ्यायला पंखात बळ कमी. याचा असं आहे, अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. काय स्टील बॉडी? स्टील बॉडी नादाला लागू नको. आणि तुमचं काय रे, ही तुमची असली तोबाड बघून गावातली कुत्रे सुद्धा तुमच्या तोबाडावर मतच नाहीत. काय होय? तुमच्या मायाला तुमच्या ऐक ना, मला ती आर्या पटन का? हा आहे आर्याचा मजनू सनी. ती काही भाव देत नाही आणि याची खोट काही जात नाही. हं? हं?
अरे पाटलेल्या चड्डीला लावलेलं ठिकासारखं थोबड तुझं आणि म्हणे, अरे पटेल गावाला काय का परत अरे माझी अरे माझी तुझ्या बापाने का त्याचे नाव केले बे? अरे माझी म्हणे तुला थोबाड बघा आरशात जाऊन ह्यांच्यापेक्षा पण भागार तोंड आहे हे तर कुत्र्यावडी सारखे दिसते तू डुकरासारखा दिसतो या आई आई ए गप लय झाली तुझी नाटक. गप बस म्हणलं ना तुला. अगं आई किती वेळा सांगितलं मी तुझी आई नाही. स्वतःच्या आईला खाऊन टाकलं आता माझ्या जीवा उठला. अगं आई ए गप सारखं आपलं आई आई शाळेला जायची लय हौस आहे ना. ही भांडे कोण तुझा बाप घासणार का. अगं पण माझी शाळा चुलीत गेली शाळा आधी भांडी मग शाळा. लय शाळा केली ना तर शाळेचं बूट तुझ्या मान गुटीवर उतरायला मला वेळ नाही लागणार. घास आधी भांडी घास लवकर. आलाय मोठा शाळा शिकणार. मंडळी, तर हा आहे आपल्या शाळेतला तारा, अजिंक्य तारा. आणि ती गेलेली बाई म्हणजे या ताऱ्याला लागलेलं ग्रहण, अर्थातच त्याची सावत्र आई रेखा. अजिंक्यच्या दिसण्यात चमक जरी नसली तरी उद्या हाच तारा चमकणार बरं. विज्ञान आणि त्याची भारी मैत्री, डोक्यात असलेला मेंदू कलाम सरांच्या मागोमाग धावणारा, पण अजून त्याच्या त्या बुद्धिमत्तेची जाणीव करून देणारे मिळाले नाही ही खंत आहेच. बघू आता हा तारा नक्की कधी चमकणार. तात्या ओ तात्या हाव तात्या हाव उठा की. कोण आहे रे तू? हाव मी तुमचा पोरगा अजिंक्य. हाव मला ओळखा ना का तात्या. किती पिली तुम्ही? तुझ्या बापाशी पेले का रे मी? अरे पण तुझा तर बाप मीच आहे. ओ तात्या चला मी तुम्हाला घरी सोडतो. लय पिली तुम्ही. तू जा, मला नाही घरी यायचं. जातो. सोड, मला नाही यायचं तुझ्या बरं घरी. हाव तात्या असं काय करताय? हे मला दे ना, मला दे. ओ तात्या ती माझ्या आईची शेवटची निशाणी आहे. मी नाही देणार ती. आरती गेले मरून आणि काय तिची निशाणी जपतो. दे 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 मला दे. तात्या सोडा. अरे दे तात्या मला. तात्या माझ्या आईची शेवटची दे निशाणी. मला दे. तात्या सोडा मला. जायला ह्याच्या हे जायला ह्याच्या. हे महाशय म्हणजे अजिंक्य सारख्या हिऱ्याला जन्म देणारा कोळसा. त्याचे वडील स्वार्थी, व्यसनी आणि आपल्याच मुलाच्या जीवावर उठलेला निर्दयी बाप. ही आहे रोशनी, अर्थात उज्ज्वला. हिला पाहून तुम्हालाही एकदम अभ्यासू, हुशार वाटत असेल ना? दोष तुमचा नाहीच म्हणा. चित्र दिसायला तसं दिसत असलं तरी मुळात डोळ्यांना दिसतं ते नेहमीच खरं असतं असं नाही. नाव उज्ज्वला असले तरी अभ्यासात एकदम अंधार. मग या वह्या, हा अभ्यास का? हाच प्रश्न आहे ना? अहो हा सगळा खटाटोप फक्त पोटासाठी.
आज झालं का बाबा वय लिहून? माझा वडापाव हे घे बाबा तुझा वडापाव, सारखं वडापावच करते. अगदर लिहिलंय तुझा पण जा. शाळेला बकासूर आला ना, बहीण सोडून गेला. राज्यात सुका दुष्काळ पडणार आहे तुझ्यामुळे बघ. गप्पे तू. माझी वय वडापाव कुठे आहे? हे घे तुझा वडापाव. दर तुझी वय. माझी वैदी की अय बाकी अजून. अयो माझी वय दिली नाही होय अजून तू. मला जर कचोराने हाणलं का नाही, मी तुला पण हाणत असते बरं, उचलून आपटून टाकत असते. एक तर एवढे वडापाव खाती. अय नीट बोल. ए तू नका तिच्या नादी लागू. तुझ्या जर अंगावर बसली ना तर तुला वरडायचं पण करायचं नाही. बरोबर बोललाई, कळलं का? अरे तुला काय कळ आली तिला बोलल्यावर? अरे तुला ह्याला हिला ह्याला सगळ्या अख्ख्या वर्गाला मी आता उलट्या पालला करून आपटून टाकीन, कळलं का? अय, नीट बोल. होल पडित असतील. तुम्ही काय करत बसलाय? मारा त्याला. अरे का कसं होतंय आता? स्टील बॉडी ना तुझी. कसं होतंय? तुझी स्किल बॉडी त्याला सगळं मारणार होता. अरे. टाका. हा? कुठे? माझी वैदी की आता कसं होतंय? जिरली का नाही चांगली? जिरली. आता वय देतच नाही तुला. जा मर आता. आयु चुकलं माझं, ती परत नाही पडणार वैदी बाबा. वडापाव तुझा नंतर देतो मी. आपण उदारी बिदारी बंद केली आता. पैसे तर दे, नाही तू वडापाव तरी आण, तर तुला वय आहे. कधी ना चालेल ना? चालेल की मध्ये अजून 5 रुपये. देतो ना बाईला तरी, एवढं तरी दिना. हा, दर तुझी वहीन जा. काय म्हैसी. ए भुक्त नाक पाडील. हात पुढं कर. हात पुढं कर. हात पुढं कर. पुढं कर. हात पुढं कर. थांबा 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 थांबा, तुम्ही मागं थांबा. हा हात पुढं कर. अजून मागं थांबा तुम्ही. हात पुढं कर तू. आय, होय, 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 होय. कसलं लागलं भाऊ. लागलं हाताचा आणि काठीचा स्पर्श झाला नाही आणि बॉम्ब बोलतोय मोठ्याने. हात पुढं कर. हात पुढं कर. हात पुढं कर. हात पुढं. बाद झालं. हात पुढं कर लवकर तू. रोज 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 उशीर करतो. हात पुढं कर. हात पुढं. तिकडे कुठं? मोरे या. पुढे या. चल, तुम्ही तिथे थांबा. तुम्ही पुढे ये तू. पुढे पुढे. आयु, चल, आयु, चल. आयु, आयु. हा? कर रोज 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 उशीर करतो. रोज रोज उशीर करतो. कुठे जातो? हा शाळेत का लवकर येत नाही? शाळेत का लवकर येत नाही? हा चल, बस 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 बस. सांग लवकर शाळेत का उशीर झाला याला? सर मी आज वेळेवर आलतो. तुमची शपथ. माझी शपथ. अहो सर खरं मी वेळेवर आलतो. मी तरी ह्याला पण ते काय झालं ना, मला जर 2 नंबर आले म्हणून. ए काय दाताड काढता तुम्ही? ग बसा. 2 नंबर आलती आज का नाही? 1 2 सगळेच नंबर बंद करतो तुझे. काय झालं सर, मला आता एवढं हाणलं तुम्ही. बाकीची पण उशीर आली होती. हा मला नको सांगू. बघतो मी सगळ्यांकडे. थांब इथंच. हाल नको. ए इकडे इकडे लवकर पुढं. काय का अक्कल बिक्कल आहे का नाही? हा शाळेत आलाय, गणवेश घातलाय, बिनशर्ट कुठे गळ्यात कांडा बिंडा घालून येतात. हा शाळा का धर्मशाळा ही? सर कामाचं बोला. काम होतं म्हणून उशीर झालं. शिक्षा द्या, विषय संपव सर. अयो सर तुमच्या समोर अशी बाईगिरी करतोय. तू तोंड गप ठेव. ही ना असली पोरं ना माराशिवाय ऐकत नाही. तुम्हाला काठीने आज सोलूनच काढतो या काय. अहो सर, कांबळे सर, काय करताय? अहो सर ह्या पोरांना हीच भाषा कळती. अहो ती मुलं आहेत. अजून चांगलं आणि वाईट त्यांना काय कळत नाही. त्यांच्या या भरकटलेल्या नावेला आपणच दिशा द्यायची असते. असं मारून काय होणार आहे? इनमीन 4-5 मुलं आहेत ही. आणि ती गेली तर आपण शाळा कुणाला शिकवणार? या वर्षी नवीन 4 पण नाही आले. हे बघा,
तुम्ही सगळे मला आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये पाहिजे आहात. तुमचं काय म्हणणं आहे ते मला समजलं पाहिजे. चला लगेच. मी पण बघतोच हे म्हातारं किती दिवस या 4 टाळक्यांना शिकवते ती. एकदा काही पोरं निघून गेली की शाळा बंद पडणार आणि शाळा बंद पडली की मग मी शाळा पाडून मोठी इंग्लिश मिडियम उभा करणार. आता तो दिवस दूर नाही त्यांची शाळा बंद पडणार. तर मंडळी, आपल्या शाळेतील पात्र अजून संपलेले नाहीत, ते पुढे तुम्हाला भेटतीलच. कारण आत्ता कुठे शाळा भरली आहे. आणि हो, ही शाळा अशीच भरत राहणार प्रत्येक शुक्रवारी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली शाळा ही वेब सिरीज. आपली शाळा, आपली शाळा, स्वप्नांना पंख देणारी आपली शाळा.